महाराष्ट्र में बढ़ते कोरोना के मामलों को लेकर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ने भी चिंता जताई है। उन्होंने कहा कि राज्य में केस यदि इसी स्पीड से बढ़ते रहे तो अगले 15 दिनों में संसाधन कम पड़ने लग जाएंगे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ने लॉकडाउन की घोषणा तो नहीं की, लेकिन यह जरूर कहा कि यदि स्थिति ऐसी ही रही तो इसकी संभावनाओं से इनकार नहीं किया जा सकता। यानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ने लॉकडाउन लगाने के संकेत दिए हैं। उन्होंने कहा कि लोग लापरवाह हो गए हैं, जिसके चलते सार्वजनिक स्थानों पर भीड़ को रोकने के लिए 1-2 दिन में और अधिक पाबंदियां लगाई जाएंगी। मुख्यमंत्री ने कहा कि यदि लॉकडाउन लगाने का फैसला होगा तो फिर आर्थिक स्थिति खराब होगी। उन्होंने कहा कि हमें धैर्य के साथ कोरोना से लड़ना होगा और हमें इसके लिए प्रयास भी किए हैं। राज्य में 500 स्थानों पर कोरोना टेस्ट की सुविधा दी गई है। उन्होंने कहा कि आज की तारीख में हर दिन 1,82,000 के आसपास टेस्टिंग की जा रही है और जल्द ही यह आंकड़ा 2.5 लाख तक पहुंचेगा। उद्धव ठाकरे ने कहा कि यदि हालात यही रहे तो फिर लॉकडाउन से इनकार नहीं किया जा सकता। उन्होंने कहा कि प्रदेश में स्थिति डरावनी है, लेकिन हम सच छिपा नहीं रहे हैं। हमारे पास 2,20,000 आइसोलेशन बेड है और उनमें से 62% बेड भर चुके हैं। इसके अलावा वेंटिलेटर भी 30% भर गए हैं। यदि यही हाल रहा तो आने वाले 15 दिनों में हमारा इंफ्रास्ट्रक्चर कमजोर साबित होने लगेगा। यदि हम बेड बढ़ा भी देंगे तो डॉक्टर और नर्स कहां से लाएंगे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ने ये बातें उस समय कही जब राज्य में कोरोना के संक्रमण के मामले हर दिन रिकॉर्ड स्तर पर बढ़ रहे हैं। कोरोना संक्रमण की दूसरी लहर की सबसे खतरनाक रफ्तार महाराष्ट्र में ही है। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ने कई बार चेतावनी दी थी कि यदि लोगों ने कोरोना नियमों का पालन नहीं किया और सख्त कदम उठाने पड़े तो सरकार इससे पीछे नहीं हटेगी। उन्होंने लोगों से एक बार फिर अपील की है कि जब तक बहुत जरूरी ना हो घर से बाहर ना निकले और भीड़ भाड़ वाली जगहों पर जाने से बचें। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ने सभी से मास्क लगाने और सामाजिक दूरी का पालन करने की अपील की है। मला माहिती आहे की लॉकडाऊन हा खूप घातक आहे, परंतु जी कात्रीत मी मागाशी म्हटलं की एका कात्रीत आपण सापडले। एका बाजूला अर्थचक्र आहे, अर्थचक्र चालवायचं तर अनर्थ ओढवतोय, अनर्थ थांबवायचा तर अर्थचक्र बंद पडते। करायचं काय मग? आणि मधल्या काळामध्ये जी काही मतं हे तज्ञ ह्या क्षेत्रातले आहेत नाही आहेत, मी त्यांची नावं नाही घेत, पण त्यांनी त्यांची मतं मांडलेली आहेत। सर्वसामान्यांना त्रास होईल अशी लॉकडाऊनची भूमिका, मी पक्षाचं नाव घेत नाही कारण मला राजकारण आणायचं नाही, आम्ही खपवून घेणार नाही। तुम्हाला आलेला झटका म्हणजे नियम नको। महाराष्ट्रामध्ये कोरोनाचं नाटक पुन्हा सुरू झालेलं आहे। कोरोनाच्या संसर्गाला लॉकडाऊन हा पर्याय नाही। आम्ही लॉकडाऊनला जोरदार विरोध करू, रस्त्यावरती उतरू। हिटलर सारखं वागू नका। सर्वसामान्य जनतेला लॉकडाऊन परवडणारा नाही। जनता आधीच लॉकडाऊनला कंटाळली आहे, त्यामुळे राज्यात लॉकडाऊन लावणे हा पर्याय नव्हे। लॉकडाऊन हा अंतिम पर्याय होऊ शकत नाही। लॉकडाऊन लावायचं असेल तर आधी रोजगाराचे पैसे 5,000 रुपये का काय ते थेट खात्यात जमा करा। एका उद्योगपतीने सांगितले की लॉकडाऊन लावण्याच्या ऐवजी आरोग्य सुविधा वाढवा। आता आरोग्य सुविधा मी तुम्हाला सांगितली काय परिस्थिती आहे। गेल्या वर्षभरात आपण एवढी आरोग्य सुविधा वाढवली, अजूनही वाढवतो आहे। पण मुद्दा असा येतो की हे जे काही आपल्याला सल्ले देत आहेत त्यांना मी सांगू इच्छितो हात जोडून, उद्योगपतींना सांगतो, म्हणजे त्या ज्यांनी सांगितले सगळ्या उद्योगपतींबद्दल नाही, की आरोग्य व्यवस्था वाढवतो, मी बेड्स वाढवतो, सगळं वाढवतो, पण कृपा करून रोज मला किमान 50 डॉक्टर्स, नर्सेस, आरोग्य कर्मचारी यांचा महाराष्ट्रभर पुरवठा होईल अशी काहीतरी सोय करा। कारण नुसतं फर्निचरचं दुकान म्हणजे आरोग्य सुविधा नाहीये। त्याच्यामध्ये व्हेंटिलेटर आल्यानंतर व्हेंटिलेटर वापरणारे सुद्धा तज्ञ लागतात। ऑक्सिजन किती द्यायचा, किती प्रमाणात द्यायचा याच्यासाठी सुद्धा त्या विषयातला तज्ञ लागतो। अगदी रेमडेसिवीर द्यायचं झालं तर ते कसं दिलं पाहिजे ते समजणारा डॉक्टर लागतो। हे तज्ञ लोक आणि डॉक्टर्स ही कुठून आणायची? आणि ही परिस्थिती जर का बघितली तर मला तुमच्याकडनं हीच अपेक्षा आहे। जे सांगतायत की लॉकडाऊन केला तर आम्ही रस्त्यावरती उतरू, माझं म्हणणे जरूर उतरा, उतरलंच पाहिजे, पण ते लॉकडाऊनच्या विरोधात नाही, तर लॉकडाऊन होऊ नये म्हणून कोरोनाच्या विरुद्ध तुम्ही उतरा। या डॉक्टर्सना मदत करायला तुम्ही रस्त्यावरती उतरा। ज्या कुटुंबांमध्ये करते करविते ज्यांचा मृत्यू झालेला आहे त्या कुटुंबियांची जबाबदारी घेण्यासाठी रस्त्यावरती उतरा। ज्या कुटुंबांमध्ये सगळेच्या सगळे कोरोना बाधित झालेले आहेत त्यांची सेवा करण्यासाठी रस्त्यावरती उतरा। टेस्ट जे आपल्या या
यंत्रणे जी करते आहे ट्रॅकिंग ट्रेसिंग त्यांना मदत करायला म्हणून रस्त्यावरती उतरा. नुसतं बोलायला ठीक आहे, अमुक केलं तर आम्ही रस्त्यावरती उतरू. माझं म्हणणं तर उतराच, रस्त्यावरती उतरा. कारण आता आपल्याला ही लढाई तशीच लढावी लागणार आहे. हातात हात घालून ही लढाई